मनोज जरांगे 26 जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण करणार आहेत। त्याला पाठिंबा देण्यासाठी 24 तारखेला सकाळी नाशिकच्या शिवाजी पुतळ्यापासून पिंपरी चिंचवड मार्गे मराठा मार्गस्थ होणार आहेत। या अगोदर नाशिकमधील मराठा समाज मुंबईला जाणार होता, मात्र जरांगेंच्या आवाहनानंतर नाशिकमधील सर्व मराठा समाज हा पिंपरी चिंचवडहून मोर्चात सहभागी होणार आहे। लातूरमध्ये देवी रोगाच्या प्रतिबंधक लसीकरण कागदपत्रावरून कुणबी नोंदी शोधल्या जाणार आहेत। राज्यात 1965 ते 1970 दरम्यान देवी रोग प्रतिबंधक लसीकरणावेळी प्रमाणपत्र दिली गेली होती आणि त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रमाणपत्रावरून कुणबी नोंदींची तपासणी करण्याचे आदेश दिले। धनगर समाज आरक्षणाबाबत राज्य सरकारनं शिंदे समिती नेमली आहे, मात्र समिती स्थापन होऊन 1 महिना उलटला तरीही अजूनपर्यंत शिंदे समितीनं राज्य सरकारला अहवाल दिला नाहीये। त्यामुळे राज्य सरकारनं तात्काळ हा अहवाल मागवून घ्यावा अशी मागणी धनगर समाज परिषदेनं अमरावतीत केली। अन्यथा 26 जानेवारी नंतर रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आलाय। महायुती सरकारमध्ये कोट्यवधी रुपयांचा अँब्युलन्स घोटाळा होत असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। अँब्युलन्स घोटाळा करण्यासाठी सनदी अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या जात आहेत असा आरोपही वडेट्टीवार यांनी केलाय। तलाठी भरती गैरप्रकारावरूनही वडेट्टीवार यांनी निशाणा साधलाय। मंत्र्यांच्या दबावात त्यांच्या मतदारसंघातील लोकांना लावण्यासाठीचा धंदा तेजीत सुरू आहे असा निशाणा वडेट्टीवार यांनी साधलाय। खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून सूरज चव्हाणला अटक करण्यात आली। सूरज चव्हाण हा आदित्य ठाकरेंचा निकटवर्तीय मानला जातो। या प्रकरणात ईडीकडून सूरज चव्हाणची चौकशी झाली होती। राहुल नार्वेकर निकालाविरोधात ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। ठाकरे गटानं सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केली होती। सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी ही मागणी मान्य केली आहे। या प्रकरणी 22 जानेवारीला सुनावणी होईल। 2 वेळा पराभव झाला तरी आपल्याला आणि प्रणितीला भाजपनं पक्षप्रवेशाची ऑफर दिली असा गौप्यस्फोट सुशीलकुमार शिंदे यांनी केलाय। मात्र काँग्रेस आमच्या रक्तात आहे, त्यामुळे काँग्रेस सोडणं शक्य नाही असं त्यांनी सांगितलंय। ते सोलापुरात बोलत होते। सुशीलकुमार शिंदे यांनी गौप्यस्फोट केल्यानंतर राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरात शिंदेंची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली। मात्र या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असा दावा पाटील यांनी केलाय। राजकीय चर्चा होईल तेव्हा कुणालाही कळणार नाही असं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय। सुशीलकुमार शिंदे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री आहेत, त्यांना ऑफर आल्याशिवाय ते बोलणार नाहीत असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। तर शिंदेंना कुठलीही ऑफर दिली नाही असा प्रतिदावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय। जबाबदारीने सांगतो आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं अवघ्या 6 महिन्यातच अमोल मिटकरी यांना मुख्य प्रवक्ते पदावरून हटवलंय। त्यांच्या जागी आता उमेश पाटील यांना मुख्य प्रवक्ते करण्यात आलंय। वादग्रस्त वक्तव्यांमुळे मिटकरींना पक्षानं पदावरून हटवल्याची चर्चा आहे। काँग्रेस आमदार अमीन पटेल यांनी मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली आहे। सह्याद्री अतिथीगृहात ही भेट झाली आहे। अमीन पटेल हे मिलिंद देवरा समर्थक मानले जातात। 3 दिवसांपूर्वीच मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सोडून शिंदे गटात प्रवेश केला, त्यामुळे अमीन पटेल आणि केसरकर भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। साताऱ्यातील कराडच्या कार्यक्रमात रणजी आणि IPL वरून कोट्या करतानाच उदयनराजे आणि फडणवीस यांच्यात चांगलीच डायलॉगबाजी रंगली आहे। रणजीची टीम आहे, आपल्याला टीममध्ये घ्या, रिझर्व्ह ठेवू नका असा टोला उदयनराजेंनी लगावला। तर रणजी नव्हे, IPLची टीम आहे, राजेच त्याचे मालक आहेत असं सांगत फडणवीसांनी राजेंना प्रत्युत्तर दिलं। कराडमधल्या कृषी प्रदर्शन कार्यक्रमातील भाषणात भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी मवियाच्या पाठीशी आशीर्वाद असू द्या असं आवाहन केलं। मात्र उदयनराजेंकडून दुरुस्ती करायची राहिली। त्यानंतर भाषण करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मविया नव्हे तर राजेंना महायुती म्हणायचं होतं असं सांगत दुरुस्ती केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने एक मजेशीर व्हिडिओ ट्विट केला आहे। यात देवेंद्र फडणवीस, अजित पवार, गिरीश महाजन आणि बावनकुळे दाटीवाटीनं एका गाडीत बसताना दिसतायत। जर केली नसती सुरत गुवाहाटी तर कशाला झाली असती दाटीवाटी असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी यावर लगावलाय। तर दोघात तिसरा, आता सगळं विसरा असं कॅप्शन या व्हिडिओवर राष्ट्रवादीनं दिलंय। खासदार उदयनराजे यांनी साताऱ्यात रामराजे नाईक निंबाळकर यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। यावेळी दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली। विशेष म्हणजे आतापर्यंत एकमेकांचे विरोधक अशी ओळख असलेल्या या दोघांमध्ये आता दिलजमाई झाल्याची चर्चा या भेटीमुळे रंगली आहे।
पक्षानं संधी दिल्यास आपण देशसेवेसाठी तयार असल्याची प्रतिक्रिया निवृत्त IPS अधिकारी आणि भाजप नेते प्रतापराव दिघावकर यांनी धुळ्यात व्यक्त केली आहे. दिघावकर धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. धुळे लोकसभा मतदारसंघ शरद पवार गटाला सोडावा अशी मागणी मालेगावमध्येच माजी आमदार आसिफ शेख यांनी केली. गेल्या 3 टर्ममध्ये काँग्रेस पक्षाला यश न आल्यानं यावेळी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीला धुळ्यात उमेदवारी मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे. कोल्हापुरात सध्या शेतकरी सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीचं पोस्टर सध्या चर्चेचा विषय ठरलंय. निवडणुकीत सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत पॅनल तयार केलंय. त्यामुळे पोस्टरवर आमदार सतेज पाटील, खासदार धनंजय महाडिक हे पारंपरिक राजकीय विरोधक एकत्र झळकले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोल्हापूरच्या भवानी मंडप इथल्या शेतकरी संघाच्या मुख्य कार्यालयाची जागा खासगी कंपनीकडून आपल्याकडे यावी यासाठी आम्ही त्या जागेला आग लावली असा गौप्यस्फोट आमदार विनय कोरे यांनी केलाय. तसंच यापुढे संघाच्या मालमत्तेची विक्री अथवा चुकीच्या पद्धतीनं व्यापारी गाळा हस्तांतरण केल्यास गय करणार नाही असा इशाराही कोरेंनी दिलाय. जितेंद्र आव्हाड वरिष्ठ नेते आहेत. ते जे बोलले असतील त्याबाबत त्यांचा अभ्यास असतो. मात्र न्यायपालिकेवर आमचा पूर्ण विश्वास असल्याचं आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय. आव्हाडांनी न्यायपालिकेच्या काही निकालांना जातीय वास येत असल्याचं म्हटलं होतं आणि त्यावर रोहित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली. जितेंद्र आव्हाड यांची भूमिका म्हणजे पक्षाची भूमिका आहे का असं पक्षश्रेष्ठींनी स्पष्ट करावं अशी विचारणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेली आहे. आव्हाडांनी श्रीराम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर विखेंनी ही टीका केली आहे. ते अकोल्यात बोलत होते. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर आज ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या लेनवर हा ब्लॉक घेतला जाईल. पनवेल ते कर्जत दुहेरी मार्ग उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरचं काम चिखले ब्रिज इथे केलं जाणार आहे. त्यासाठीच हा ब्लॉक घेण्यात येईल. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी वाढवण बंदर उभारणीचा वाद पुन्हा चिघळणार असं चित्र आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची वाढवण बंदरासंदर्भात 19 जानेवारीला होणारी जनसुनावणी पुढे ढकलावी अशी मागणी भूमिपुत्रांची आहे. ही जनसुनावणी कायद्याला आणि न्यायाला धरून नसल्याचा वाढवण बंदर संघर्ष समितीचा आरोप आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील 65 गावांचा पाणी प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. या मुद्द्यावरून जत तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय घेतलाय. या 65 गावांसाठी विस्तारित म्हैसाळ सिंचन योजना मंजूर झाली आहे. तिच्या उर्वरित कामाची निविदा प्रक्रिया तातडीनं पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. कल्याण पूर्वेच्या तिसगाव नाका परिसरात रस्त्यावरून तणावाचं वातावरण निर्माण झालं. इथल्या सहजीवन सोसायटीतील रहिवासी आणि स्थानिकांमध्ये रस्त्यावरून वाद निर्माण झाला. सोसायटीनं रहदारीच्या रस्त्यावरच संरक्षक भिंत बांधून रस्ता बंद केलाय. हजारो नागरिकांच्या रहदारीचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. राज्यात पणन मंत्रालयानं सुरू केलेल्या आठवडी बाजारावरून चांगलाच वाद रंगलाय. सदाभाऊ खोत पणन राज्यमंत्री असताना संत शिरोमणी सावतामाळी आठवडा बाजार सुरू करण्यात आला होता. मात्र तो आता बंद झाला. यावरून पणन मंत्रालयाचं नाव बदलून अलिबाबाची गुहा करा असा टोला सदाभाऊ खोत यांनी विद्यमान पणन मंत्री अब्दुल सत्तार यांना लगावला. पुण्याच्या 3 तालुक्यांमधील शेतकऱ्यांचा भाजीपाला न काढण्याच्या निर्णयानं शेतकरी हवालदिल झालेले आहेत. एपीएमसी संचालकांच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान होणार आहे. संचालक मंडळानं आपला निर्णय मागे घ्यावा, अन्यथा त्यांना तीव्र रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. ट्रॅक्टर शेती अवजार विक्रीच्या नावाखाली शेतकऱ्यांना लुटण्याचा उद्योग देशातल्या बड्या कंपन्यांकडून सुरू आहे असा आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी केलाय. केंद्र आणि राज्य सरकारनं याची योग्य दखल घ्यावी, अन्यथा दिल्लीत जंतर मंतर समोर आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिलाय. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील कापूस उत्पादक कापसाला दर मिळत नसल्यानं चिंतेत आहेत. चांगला भाव नसल्यानं शेतकरी कापूस न विकताच घरी परत नेतात. सरकारनंच कापसाला भाव द्यावा अशी मागणी शेतकरी करतायत. हिंगोली जिल्ह्यात ठाकरे गटानं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी अनोखं आंदोलन केलं. सोयाबीन आणि कापूस दरवाढीच्या मागणीसाठी सेनगावातील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनमध्ये गाडून घेत आंदोलन करण्यात आलं. वेळीच मागणीकडे लक्ष न दिल्यास जिल्हाभरात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
अहमदनगरमध्ये जलशुद्धीकरण केंद्रातून बाहेर पडणाऱ्या अशुद्ध पाण्यामुळे या केंद्राच्या बाजूला असलेल्या दत्ता खताळ यांच्या 3 एकर ऊसाचं नुकसान झालंय। तसंच त्यांना दरवर्षी 2 एकर जमीन पडीक ठेवावी लागते। याबाबत प्रशासनाकडे तक्रार करूनही पाणी गळती थांबवली जात नसल्यानं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना उपोषणाचा इशारा दिलाय। पालघरच्या करवेलीतील दिलीप पाटील या शेतकऱ्यानं 1 एकरामध्ये सूर्यफूल लागवडीत अनोखा प्रयोग केलाय। सेंद्रिय पद्धतीने लागवड केल्यानं पाटील यांना चांगला नफा मिळण्याची अपेक्षा आहे। त्यांना लागवडीसाठी 30 ते 35 हजार रुपये खर्च आलाय। 70 ते 80 हजारांच्या नफ्याचा विश्वास दिलीप पाटील यांनी व्यक्त केलाय। साताऱ्यातील नीरा देवघर उजवा कालवा बंदिस्त नलिका कामाचा शुभारंभ आणि भूमिपूजन करण्यात आलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं। यावेळी कृष्णा नदीच्या पाण्यावरील 8 महत्त्वाच्या प्रकल्पांना 22,000 कोटी रुपयांची मान्यता दिल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे। नंदुरबारमधील युसुफ खान गेल्या 15 वर्षापासून दरवर्षी संक्रांतीनंतर 5 दिवस शहरात वापरलेले मांजे गोळा करतात, ते नष्ट करतात। मांजामुळे अनेक जण जखमी होतात तर काहींना आपले प्राण गमवावे लागतात। त्यामुळे युसुफ खान 15 वर्षापासून निस्वार्थपणे हे कार्य करतायत। कल्याणमध्ये रस्ते सुरक्षा अभियानाअंतर्गत बाजारपेठ पोलिसांनी अनोखं अभियान राबवलं। दारू पिऊन गाडी चालवू नये यासाठी दुर्गाडी चौकात वाहन चालकांना दुधाचं वाटप करण्यात आलं। तसंच दारू सोडा, दूध प्या आणि अपघात टाळा असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं। गोदावरी नदी स्वच्छ करण्याचं काम महापालिकेच्या माध्यमातून सुरू आहे। यात लोकसहभागही घेतला जाईल अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे। तसंच गोदावरी नदीत दूषित पाणी मिसळू नये यासाठी आराखडा तयार करण्याचं काम सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं। जळगाव जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेचे 10 रथ दाखल झाले आहेत। या माध्यमातून ग्रामीण भागात केंद्र सरकारच्या विविध योजनांबाबत जनजागृती केली जाते। शेवटच्या व्यक्तीपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवणं हा या यात्रेचा मुख्य उद्देश असल्याचं यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। पुण्याच्या मावळमधील कान्हे फाटा इथे विकसित भारत संकल्प अभियानाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते झाला। या निमित्तानं कान्हे गावातील विविध योजनांच्या 20 लाभार्थ्यांना राज्यपालांद्वारे प्रमाणपत्र देण्यात आली। वाशिमच्या मानोऱ्यात खासदार भावना गवळींच्या उपस्थितीत मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण आणि मुख्यमंत्री नारी शक्ती योजनेचा कार्यक्रम पार पडला। वयोश्री योजनेच्या माध्यमातून 60 वर्षावरील महिलांना 3,000 रुपये दिले जाणार असल्याची माहिती यावेळी भावना गवळी यांनी दिली आहे। मुंबईत भाजपकडून छत्रपती शिवाजी पार्क मैदानात प्रभू श्रीराम आणि मंदिराची विद्युत रोषणाईत प्रतिकृती साकारण्यात आली। जवळपास 45 फूट भव्य दिव्य स्वरूपातील ही प्रतिकृती आहे। भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या पुढाकारानं ही रोषणाई करण्यात आली आहे। अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू झालेला आहे। या निमित्तानं अयोध्येत रामायणाचा लेझर शो आयोजित करण्यात आला। हा शो पाहण्यासाठी रामभक्तांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती। राम मंदिरात ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे ती मूर्ती अयोध्येत काल दाखल झाली। अयोध्यावासियांनी मोठ्या उत्साहात रामनामाच्या गजरात राम मूर्तीचं स्वागत केलंय। एका मोठ्या ट्रकमधून राम मूर्ती मंदिराच्या प्रांगणात वाजत गाजत दाखल झाले। याच मूर्तीची मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे। रामलल्लाची परिक्रमा मूर्ती अखेर अयोध्या मंदिर परिसरात आणण्यात आली। राम जन्मभूमी परिसरात या मूर्तीची परिक्रमा करण्यात आली। चांदीच्या या रामलल्लाच्या मूर्तीची राम जन्मभूमी परिसरात पालखी यात्रा काढण्यात आली आहे। पूजित कलशासह पुरोहित आणि मुख्य यजमानांनी राम मंदिर परिसराची परिक्रमा केली आहे। अयोध्येतल्या राम मंदिराच्या गर्भगृहातील एक्सक्लुझिव्ह दृश्य समोर आली आहेत। श्रीरामाचं आसन संगमरवरी दगडाचं बनवण्यात आलंय। त्यात श्रीरामाची उभी मूर्ती स्थापित केली जाणार आहे। इथे सुवर्णजडित सिंहासन असणार आहे। तसंच गर्भगृहातील 11 दरवाजेही सोन्याचे आहेत।